नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक 21 जानेवारी 2025 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकता की आज आपल्याला गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं आणि खूप मोठं गॅप अप ओपनिंग होतं. त्यानंतर ओपनिंग नंतर जसं दरवेळेला होतं, गॅप अप ओपन झाल्यानंतर एकदा आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळतं किंवा एकदा सेलिंग बघायला मिळतं. त्याच पद्धतीनं आज सुद्धा गॅप अप ओपनिंग नंतर लगेचच सेलिंग बघायला मिळालं. आणि जनरली हे सेलिंग कुठपर्यंत होतं, तर आदल्या दिवशीचं क्लोजिंग ज्या एरियामध्ये झालेलं असतं त्या एरियापर्यंत आपल्याला हे प्रॉफिट बुकिंग बघायला मिळतं. त्याच पद्धतीनं तुम्ही इथे बघू शकता की त्या पद्धतीने इथे आलं खाली, इथे सपोर्ट घेतला गेला आणि त्यानंतर एक आपल्याला व्ही शेप रिकव्हरी बघायला मिळाली. म्हणजे ज्या स्पीडनं खाली आलं, जवळजवळ त्या स्पीडनं आपल्याला किंमत वर जाताना बघायला मिळाली. आणि ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या 15 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये तुमच्या लक्षात येईल की एकही रेड कॅन्डल बनलेली आपल्याला दिसली नाही. आणि काल आपण जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण ही एक ट्रेंड लाईन काढलेली होती आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की आज ही ट्रेंड लाईन च्या खाली अनेक वेळा गेलं पण त्याच्या खाली क्लोज झालं नाही आणि त्याच्या खाली क्लोज होऊन त्याचा लो तुटण्याचा काही प्रश्नच आला नाही. तर त्यामुळे ह्या ट्रेंड लाईनचा सपोर्ट सुद्धा आज घेतला गेला. त्यानंतर जर तुम्ही इथे बघितलं तर साधारणपणे इथपर्यंत गेल्यानंतर मग शेवटी दुपारी 12 वाजल्यानंतर मग मार्केटमध्ये काय झालं, साइडवेज मुवमेंट व्हायला सुरुवात झाली. आता काय झालंय, आता पोल अँड फ्लॅग पॅटर्न बनलेला आहे. तुम्ही जर इथे बघितलं तर इथून तुमच्या लक्षात येईल की हा पोल आहे आणि हा जर बघितला तर हा साधारणपणे फ्लॅग तुम्हाला इथे दिसून येतोय. तर अशा प्रकारे हा झेंडा आहे आणि हा झेंड्याचा दांडा आहे. तर ह्या पद्धतीनं आपल्याला इथे चित्र दिसतंय. पोल अँड फ्लॅग पॅटर्न असं म्हणतात. ह्याच्यामध्ये वरच्या बाजूनं ब्रेकआउट होण्याची शक्यता जास्त असते. आता इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की 23,400च्या आसपास आपल्याला ही जागा जी आहे ही फार महत्वाची आहे. याचं कारण थोडंसं हे विश्लेषण झालं की डेली टाइम फ्रेमवर नेईन आणि मग तुम्हाला तिथे दाखवेन. आत्ता एवढंच लक्षात ठेवा की 23,400च्या वर टिकलं तर आपल्याला आणखीन मोठी तेजी बघायला मिळू शकते. आता त्याचं कारण आणि ते सगळं आपल्याला थोड्याच वेळात बघायचं आहे. आता आपण काय करूया, आत्ता आपण नॉर्मल पद्धतीनं विश्लेषण करायला सुरुवात करूया. वरच्या बाजूला उद्यासाठीचं जे विश्लेषण आहे त्यामध्ये वरच्या बाजूला 23,400 ही इम्पॉर्टंट लेवल आहे. खालच्या बाजूला 23,325 ही इम्पॉर्टंट लेवल आहे. आता ज्या पद्धतीनं आज मूव्हमेंट झाली आहे हे बघता उद्या थोडंसं गॅप अप ओपन होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि ही जी ट्रेंड लाईन आहे त्याच्यावरच ओपन होण्याची शक्यता दिसते. अर्थात उद्या ह्या ट्रेंड लाईनला फारसं महत्त्व असेलच असं नाही, पण आज मात्र त्या ट्रेंड लाईननं आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं मूव्हमेंट करून दाखवलेली होती. तर त्याचा सपोर्ट घेतलेला आपल्याला बघायला मिळाला होता. जर उद्या काही कारणानं गॅप अप ओपन झालं आणि जर वरच्या बाजूला टिकायला लागलं, 23,400 ची लेवल ब्रेकआउट झाली आणि वर टिकलं, तर मग काय होऊ शकतं, 23,450, 23,500 ह्या दोन लेवल आपल्याला येताना बघायला मिळू शकतात. 23,500च्या आसपास रेजिस्टन्स असल्यामुळे थोडं इथे प्रॉफिट बुकिंग एकदा येऊ शकतं आणि त्यानंतर पुन्हा साधारण 23,450च्या आसपास सपोर्ट घेऊन जर पुन्हा वर जायला लागलं आणि पुढच्या वेळेला 23,500 ची लेवल ब्रेक केली तर 23,550 ही लेवल सुद्धा आपल्याला टार्गेट म्हणून धरता येऊ शकते. पण सुरुवातीला 23,400च्या वर टिकायला लागलं तर 23,450, 23,475 किंवा फार फार तर 23,500 अशीच टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं ठेवायला लागतील. मात्र जर काही कारणानं जसं आज बघा गॅप अप ओपन झालं, खाली आलं आणि मग बाउन्स आला. तसं उद्या जर काही कारणानं म्हणजे आज अपेक्षित नव्हतं की तेजी होईल. ज्या पद्धतीनं आपल्याला ह्या सर्व घडामोडी घडत होत्या, आपल्याला असं वाटत होतं की कदाचित गॅप डाऊन ओपन होईल आणि कदाचित आपल्याला सेलिंग आल्यानंतर खालच्या लेव्हल्स बघायला मिळतील. मात्र तसं झालं नाही. तसं जर अनपेक्षितरित्या जर इथे फ्लॅट ओपन झालं, कारण 23,344च्या आसपास आपल्याला म्हणजे इथे कुठेतरी ह्या
ट्रेंड लाईनच्या आसपास क्लोजिंग आलेलं आहे. तर जर समजा इथून खाली यायला लागलं आणि 23,325 ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाली, तर मग थोडंसं काय होऊ शकतं, सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. याचं कारण मग ट्रेंड लाईन सुद्धा ब्रेक होईल आणि हा पोल अँड फ्लॅग पॅटर्न सुद्धा जो आपल्याला आतापर्यंत दिसतोय त्याचं पण महत्त्व संपून जाईल आणि मग तो सुद्धा फेल होईल. ट्रेंड लाईन ब्रेकआउट, पोल अँड फ्लॅग पॅटर्नचं ब्रेकआउट, म्हणजे पोल अँड फ्लॅग पॅटर्न आपल्याला काय झाला, त्याचं जे महत्त्व होतं ते संपून जाईल आणि ही जी खालची इम्पॉर्टंट लेवल आहे, अशा अनेक गोष्टी आपल्याला होतील आणि मग खाली जायला लागलं तर 23,325च्या खाली टिकल्यानंतर आपल्याला 23,275, 23,225 आणि 23,175 ह्या 3 लेवल खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची, उद्या ह्या 2 लेवलपैकी ज्या दिशेनं ब्रेकआउट मिळेल त्या दिवशीनं आपल्याला एक मोठी मूव्हमेंट बघायला मिळू शकते. आता आम्ही तुम्हाला 23,400चं महत्त्व काय आहे ते आता सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी मी काय करतो, हा जो चार्ट आहे हा डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतो. थोडंसं आपल्याला झूम आउट करून आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व लेवल जे आहेत ह्या काढून टाकतो तात्पुरत्या आणि तुम्हाला थोडंसं व्यवस्थित दिसेल या पद्धतीनं दाखवतो. इथे जर तुम्ही बघितलं तर इथे एक गोष्ट लक्षात येईल बघा, की इथे सेलिंग आलेलं आहे. त्यानंतर एक बाउन्स झालाय. परत सेलिंग आलंय आणि पुन्हा बाउन्स होतोय. म्हणजे इथे डब्ल्यू पॅटर्न बनायला लागलेला आहे. पहिला जो लो आहे तो खाली आहे, दुसरा लो आहे तो वर आहे. डब्ल्यू पॅटर्न जो आहे हा इथे दोन्ही म्हणजे तुम्ही आजचा हाय बघितलात आणि ह्यात इथला हाय बघितलात म्हणजे एक दिवस सोडून जर हाय बघितलात म्हणजे गुरुवारचा हाय बघितलात तर तुमच्या लक्षात येईल की तो एकच आहे म्हणजे 23,391. आपण राऊंड फिगर म्हणून 23,400 पकडलाय. तर 23,391 लाच हाय बनलेला आहे दोन्ही दिवस आणि हीच डब्ल्यू पॅटर्नचं काय आहे, ब्रेकआउट लेवल आहे. जर ह्याच्या वर टिकायला लागला तर काय होऊ शकतं, मग तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. तर त्याच्यामुळे ह्याच्यावर जर टिकलं 23,400च्या वर तर मग काय होईल, हा डब्ल्यू पॅटर्न तयार होईल आणि डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट बघायला मिळेल. तर त्यामुळे 23,400च्या वर जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला पुन्हा एकदा तेजी होताना बघायला मिळू शकते. तर त्यामुळे आपल्याला 23,400चं महत्त्व इथे लक्षात येईल. तर आता आपण काय करूया, आता आपण पुन्हा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये येऊया आणि निफ्टी नंतर बँक निफ्टीचा चार्ट ओपन करूया. इथे मी बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलाय. बँक निफ्टीमध्ये आज खूप चांगली तेजी आपल्याला बघायला मिळाली. थोडंसं मी आता काय करतो, झूम लेवल ऍडजस्ट करून घेतो म्हणजे आपल्याला चार्ट व्यवस्थित दिसू शकेल. ओके, इथे मी झूम लेवल ऍडजस्ट करून घेतलेली आहे. आता आपल्याला चार्ट व्यवस्थित दिसतोय. मी आता कशा पद्धतीनं मुवमेंट झाली ते दाखवणार नाही. मी तुम्हाला डायरेक्टली काय दाखवतो, उद्या काय होऊ शकतं. इथे बघा 49,650च्या आसपास जेव्हा एक शूटिंग स्टार कॅन्डल बनली दुपारनंतर, त्यानंतर 1 वाजल्यानंतर मग आपल्याला थोडंसं सेलिंग बघायला मिळालं. तोपर्यंत आपल्याला कंटिन्यू म्हणजे ओपनिंग नंतर थोडंसं सेलिंग झालं. मधल्या वेळात पूर्ण तेजी बघायला मिळाली आणि त्यानंतर मग शेवटी थोडंसं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं. आता बँक निफ्टीमध्ये आपल्याला चित्र काय दिसतंय, 49,650 ही जी लेवल आहे वरच्या बाजूला ही इम्पॉर्टंट लेवल आहे. खालच्या बाजूला 49,275 ही लेवल इम्पॉर्टंट आहे आणि मध्ये 49,460 ही सेंटर लाईन आहे. ओपनिंग कुठे होणार, ओपनिंग जर समजा ह्याच्या एरियामध्ये झालं म्हणजे फ्लॅट ओपनिंग झालं असं आपण म्हणू शकतो. फ्लॅट ओपनिंग झालं आणि खाली जायला लागलं तर काय होऊ शकतं, 49,275च्या खाली टिकलं तर मग खाली जात असताना 49,175, 49,075 आणि 48,975 ही 3 टार्गेट आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात. मात्र इथे ओपन झालं, फ्लॅट ओपनिंग झालं, वर जायला लागलं तर काय होईल, थोडं आपल्याला इथे साइडवेज मुवमेंट बघायला मिळेल. कारण खाली ओपन झालंय, वर जातंय, वरचा भाग जो आहे हा रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे. म्हणजे 49,460 म्हणजे आपण 450 धरूया ते 650, हा 200 पॉईंटचा जो एरिया आहे हा रेझिस्टन्स म्हणून काम करणार. त्यामुळे खाली ओपन झालं, वर जायला लागलं तर इथे आल्यानंतर पुन्हा खाली येऊ शकतं. मग थोडा वेळ आपल्याला इथे साइडवेज होईल आणि मग ज्या दिशेनं रेंज ब्रेकआउट होईल त्या दिशेनं मग आपल्याला मोठी मुवमेंट होऊ शकते. जर गॅप अप ओपन झालं आणि वर जायला लागलं म्हणजे ह्या रेंजमध्ये ओपन झालं 49,460च्या वर आणि 49,650च्या खाली, इथे कुठेतरी ओपन झालं
आणि जर वर जायला लागलं तर मात्र काय होऊ शकतं, आपल्याला आणखीन तेजी बघायला मिळू शकते. कारण शेवटी शेवटी ही जी मुवमेंट आहे ही बघून जर कोणी शॉर्ट करून ठेवली असेल आणि जर उद्या गॅप अप ओपन झालं तर त्यांना शॉर्ट कव्हरिंग करायला लागू शकतं. 49,650 च्या वर गेलं की 49,750, 49,850 आणि 49,950 म्हणजे थोडक्यात 50,000 च्या दिशेनं वाटचाल होऊ शकते. मात्र वर ओपन झालं, खाली यायला लागलं तर काय होईल, जसं खाली ओपन होऊन वर जायला लागलं तर हा एरिया रेझिस्टन्स आहे. वर ओपन होऊन खाली यायला लागलं तर हा एरिया सपोर्ट म्हणून काम करणार आहे. तर त्याच्यामुळे वर ओपन होऊन खाली यायला लागलं तर ह्या एरियामध्ये कुठेतरी आल्यानंतर किंवा ह्या लेवलच्या आसपास आल्यानंतर सपोर्ट घेतला जाऊ शकतो आणि सपोर्ट घेऊन एक बाउन्स येऊ शकतो आणि थोडं साइडवेज मुवमेंट होऊ शकते आणि त्याच्यानंतर ज्या दिशेनं ब्रेकआउट होईल त्या दिशेनं मग आपल्याला मोठी मुवमेंट बघायला मिळेल. थोडक्यात आपल्याला इथे लक्षात काय ठेवायचं आहे, कोणत्या झोनमध्ये ओपन होते. खालच्या झोनमध्ये ओपन झालं, खाली झालं तर चांगलं आपल्याला मुवमेंट बघायला मिळेल. वरच्या झोनमध्ये ओपन झालं आणि वर जायला लागलं तरी चांगली मुवमेंट बघायला मिळेल. पण खाली ओपन झालं आणि वर गेलं किंवा वर ओपन झालं आणि खाली आलं तर मात्र थोडा वेळ आपल्याला सकाळच्या वेळेमध्ये थोडंसं कन्फ्युजन बघायला मिळेल. दोन्ही बाजूला मुवमेंट होऊ शकते. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आता ज्या पद्धतीनं आपण निफ्टीचं डेली टाइम फ्रेममध्ये चार्ट बघितला, मी मुद्दाम तुम्हाला बँक निफ्टीचा सुद्धा दाखवतोय. बँक निफ्टीच्या चार्टमध्ये आपल्याला काय दिसतंय ते आता थोडंसं समजून घेऊया. इथे जर बघितलं तर आपल्याला काय दिसतंय, ब्रेकआउट झाल्यासारखं दिसतंय, पण पूर्ण आपल्याला ब्रेकआउट होऊन त्याच्यावर आपल्याला क्लोजिंग आलेलं नाहीये. म्हणजे ब्रेकआउट झालंय. ही जी डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट होतं, आज त्याच्या वर गेली होती किंमत. निफ्टीमध्ये काय झालंय, दोन्ही आपल्याला किंमत सारख्याच होत्या. इथे ब्रेकआउट झाल्यासारखं दिसतंय, पण वर क्लोजिंग आलेलं नाही. त्यामुळे इथे सुद्धा तसं बघायला गेलं तर थोडंसं पॉझिटिव्ह जास्त आहे, पण आपल्याला पूर्ण गॅरंटी नाहीये. जर ह्या लेव्हलच्या वर टिकायला लागलं तर मग काय होईल, मग आपल्याला आणखीन तेजी बघायला मिळू शकते. इथे डब्ल्यू पॅटर्न इथे सुद्धा तयार झालेला आपल्याला दिसतोय. तर त्यामुळे आता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की जर वरच्या दिशेनं जात असेल तर आणखीन तेजी होण्याची शक्यता टेक्निकली निर्माण झालेली आहे आणि 60 ते 70% वेळा अशी जेव्हा सिच्युएशन होते त्यावेळेला तेजी आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकते. तर हे झालं उद्यासाठीचं निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसं वाटलं? तुम्हाला जर काही शंका असतील, प्रश्न असतील किंवा काही सूचना असतील तर या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून तुम्ही त्या अवश्य सांगू शकता. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर एखादी छोटीशी का होईना कमेंट अवश्य करा. ह्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.